देखील जोडू आता या शेवटच्या मॅच साठी कमेंट्री बॉक्स मध्ये होऊन जाईल एक जुगलबंदी मॅचला घेऊया थोडासा स्पीड अप. येस धन्यवाद किरण मस्कर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिल्यानंतर संतोष सर सेकंड लास्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवेंद्र राजे 11 जावी त्यांच्या विरोधामध्ये ज्योती इंटरप्राइजेस दोन्ही संघ जर आपण पाहिले ना तर एक एक सामना ते आतापर्यंत पराभूत झालेत, परंतु विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत या मॅच मध्ये. येस खूप महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीम्सचा विचार केला तर एक एक मॅच हारलेत, परंतु लीग मॅच आहेत. या मॅच मध्ये दोन्ही संघांना कमबॅक करावं लागेल. राहुल सर तुमचंही कौतुक करेन. अगदी आजचा आपण योग आला तर राहुल सरांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. पहिला बॉल टाकला जातोय. पहिलाच बॉल लाईन चांगली होती, परंतु आपले इरादे स्पष्ट करत असताना निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टीम ज्योती इंटरप्राइजेस या टीमला 2 रनची पेनल्टी देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिली जाते, कारण तुमचा 12 मॅन पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचला नाही. कारण अतिशय शिस्तबद्ध स्पर्धामधून देखील ही स्पर्धा उद्यास आली. महाराष्ट्रामध्ये एक नामवंत स्पर्धा देखील खऱ्या अर्थाने उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. हो सर नक्कीच. ज्या पद्धतीने आपण या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहिलं आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तब्बल जवळपास 7 जिल्हे येतात. एक आदर्श स्पर्धा आहे. संपूर्ण सीझन इथे समाप्त होतोय आणि एक मोठी स्पर्धा आली, त्यामुळे महत्वाच्या सूचना असतील त्याचं पालन करावं लागेल. हा बॉल देखील पुन्हा एकदा बाउन्सर होता, परंतु मर्यादा भरपूर जास्त प्रमाणामध्ये ओलांडली. 1 बाउंडची ताकीद देखील या ठिकाणी दिली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हो नक्कीच. ज्या पद्धतीने विचार केला तर हा आपटबार बॉल होता. ऑप्शनच्या खूप बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा धावा सध्याच्या घडीला रोखाव्या लागतील फिडिंग करणाऱ्या टीमला. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. 2 फिल्डर आले, त्यांच्या माध्यमातून टायमिंग चुकली आणि त्याचा प्रात्यक्षिक कॅच ड्रॉप. यस खराब कॉलिंग पाहायला मिळालं. अगदी झेल घेत असताना अगदी तुम्हाला सांगावं लागतं की मी झेल घेतोय किंवा समोरच्याला सांगावं लागतं की यस ताळमेळ चांगला ठेवावा लागतो. इथे झेल ड्रॉप झालाय. महत्वाची विकेट होती. राजू कंक एक जबरदस्त बॅटर आहेत. कराड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांचा झेल इथे ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 3 धावा देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या संधीचं सोनं केलं बॅट्समनने, कारण सध्याच्या घडीला ज्योती इंटरप्राइजेस संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आणि त्याचा निर्धार तो मनामध्ये ताईत करून ते बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हलक्या त्याने दिशा दिली. फिल्डर तैनात होता कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होईल की काय, परंतु टायमिंग थोडीशी चुकली होती संतोष सर या मोमेंटला. आपण जर विचार केला ना अगदी फिल्डिंग टीमला प्रत्येक वेळेला संधी मिळते, विकेट्स प्राप्त करण्याची संधी मिळते, परंतु ती संधीचं सोनं केलं जात नाही. आताही आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी होती. थोडेसे ज्या पद्धतीने कीपर लेट झाले आणि ही संधी त्यांच्या हातामधून गेले. 5 रन आतापर्यंत झालेत. आकाश गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते किरण शेलेटकर, स्वतः टीमचे कर्णधार, त्यांच्या माध्यमातून टिपलाय हा झेल आणि पहिला धक्का ज्योती इंटरप्राइजेस या टीमला. हो नक्कीच. जर विचार केला आपण तर खूप चांगली बॉलिंग मी म्हणेन. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. या बॉलला अगदी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लिडिंग एज लागली. अगदी आपण जर पाहिलं तर फ्लाय स्लिप मध्ये आपण म्हणूया की हा झेल अतिशय सुरेख आणि चांगला झेल पकडला. जर आपण विचार केला सर पाठीमागच्या दिशेला 2 प्लेयर असतात, त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि अगदी वेगाने बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यामुळे स्लिप मध्ये राहणं आणि कॅचेस पकडणं खूप अवघड असतं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मी विनंती करेल आज दिवसभर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, कराड टेनिस क्रिकेटचं नाव सातत्याने घेऊन 7 समुद्रापार आपल्या आवाजानं प्रत्येकाला मनमोहन अगदी मंत्रमुग्ध करणारा आवाज आज तुम्ही ऐकलात. अर्थातच आशिषजी चोरगे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल अर्थातच आजच्या पहिल्या दिवसामध्ये त्यांचा आवाज ऐकला. सर उपस्थित नाहीयेत, उद्या 2 दिवस आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024चं पहिलं वर्ष खूप छान राहिलं. आशिष सर तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम तुम्हाला भेटलंय आणि आशा करू पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा असंच तुमचं समालोचन ऐकायला भेटेल संपूर्ण प्रेक्षकांना. थँक्यू सो मच. तुम्ही उपस्थित राहून आज खूप छान स्पर्धेची शोभा वाढवलीत, यासाठी तुमचे आभार व्यक्त केले जातात. जाऊया मॅच कडे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. राजूच्या बॅटमधून राजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
पोलादपूर तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला संतोष सर. हो नक्कीच निलय, जर सर आपण विचार केला या स्ट्रोकला नो लुक स्ट्रोक सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातंय. 4 धावा महत्वपूर्ण आल्यात आणि हे फॅन्सी स्ट्रोक आता सध्याच्या घडीला खेळले जात आहेत. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा ब्लास्ट षटकार. वॉटर स्ट्रोक यार, जबरदस्त टायमिंग एकदम परफेक्ट पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ओव्हर पिच बॉल होता, ओव्हर पिच वरती ज्या पद्धतीने आक्रमण केलं आणि या बॉलला हवाई मार्गाने सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. खूप चांगली बॅटिंग. एक चांगला फ्लाइंग राईट स्टॅक देण्याचा प्रयत्न राजू गाडगेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते टीम ज्योती एंटरप्राइजेस या टीम साठी. कारण ज्या वेळेस आपण सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये स्पर्धा पाहतो ना, त्यावेळेस पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक मायबाप प्रेक्षक राजू गाडगेची बॅटिंग पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्साही असतात. 15 रन आतापर्यंत झालेत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हो नक्कीच, आपण प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 75 दाखवतोय, परंतु करंट रन रेट पाहिला तर 15. आणि या सरासरीने संघ जर पुढे गेला ज्योती एंटरप्राइजेस तर नक्कीच 75 धावा स्कोरबोर्डती लागू शकतात. त्याहून जास्त धावा लागू शकतात. कारण तुम्ही राजेशच्या बॅटिंगचा विचार केला, एक पोलादपूर मधील नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट जर सध्या पाहिला तर तो 500चा स्ट्राईक रेट आहे. जर आपण सर विचार केला ना, जेवढे पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिडॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला, परंतु एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न संतोष सर या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून होतोय. हो नक्कीच, आपण चर्चा करत होतो जेवढं शॉर्ट फॉर्मेट होतंय, जेवढे ओव्हर्स कमी केले जात आहेत तसा बॅट्समनचा स्ट्राईक रेट वाढतोय, हे आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल देखील पूर्ण केली. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि ते चित्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन मिस केली. हो चांगला बॉल होता. ज्या पद्धतीने आपण बॉल पाहिला, गुड लेनला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा का होईना खाली राहिला आणि खेळण्याचा प्रयत्न केला होता एक स्विच हिटचा फटका, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली होती. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडासा फंबल झाला. किरण शेलटकर एक सिंगल पूर्ण केली. टीमची धावसंख्या 17 रन. 17 रन्स स्कोरबोर्डती लागतात. एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. राजेश बॅटिंग करतायत 4 बॉल 11 आणि अभिजित बॅटिंग करतायत 2 बॉल 2 वरती. 17 वरती 1 ही स्थिती आहे. या बॉलवर देखील वेट अँड वॉच भिरकावून दिलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात. टिपला हात केल्याने एक महत्वाचा विकेट. अभिजित मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहायला मिळाला. अगदी पॉपिंग क्रीजचा प्रॉपर वापर केला, बॅकफुटला गेले, तदनंतर हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती अगदी वाट पाहत होता आणि अगदी अलगत हा बॉल आपल्या हातामध्ये स्थिरावला. एक चांगली झेल पकडली. विकेट क्रमांक 2चं पतन होतंय. 17 वरती 2 ही स्थिती आहे. 17 वर 2 खतरे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केला होता आकाशने. तो झेल टिपला होता किरण शेलटकरने आणि सेकंड स्पेल मध्ये 4थ्या बॉल मध्ये विकेट प्राप्त केला किरण शेलटकरने आणि तो झेल टिपला तो म्हणजे आकाशने. काय योगायोग आपल्याला पाहायला मिळतो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये. हा बॉल देखील आपण पाहू शकतो. लाईन चांगली होती परंतु लाईन देखील मिस केली. नक्कीच सर, आपण विचार केला ना तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण वारंवार बॅट्समनला पाहतो ऑप्स्टमच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला प्रत्येक बॅट्समन करतो. हा बॉल खूप चांगला होता. अगदी मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल झाला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. या बॉलवर देखील अगोदरचा बॉल निर्धाव आल्यानंतर रणनीती बदलली. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा स्ट्रोक. आज चौकार. अगदी शेवटचा बॉल होता, त्याला अगदी हिरलं. शेवटच्या क्षणी त्या बॉल वरती तुटून पडले आणि ज्या पद्धतीने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. अगदी 4 रन्स स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. ज्योती एंटरप्राइजेसचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 21 का 25. 21 वरती 2 विकेट आहेत. आपण जर विचार केला प्रोजेक्टेड स्कोर पहिल्या षटकामध्ये 15 वरती होता, आता मात्र आपण पाहिला तर थोडासा तो खाली आलाय आणि जर विचार केला तर 2 षटक 21 धावा 2 विकेट्स.
पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा ज्या प्रकारे आकाशने खर्च केल्या त्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस होता गोलंदाज किरण शेलटकरांचा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिनिधित्व करतोय टीम छत्रपती शिवेंद्र राजे 11 जावी या टीमचं आणि जणू कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली. अवघ्या 6 धावा खर्च केला, एक महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला व टीम छत्रपती शिवेंद्र राजे 11 जावी या टीमला वर्चस्वामध्ये त्याने आणले. हो नक्कीच किरण शेलेटकरचा विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातारा जिल्हा असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत खेळाडूंमध्ये त्यांची गिनती केली जाते. आज खूप चांगला खेळ करतायत. या षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. सुरेश येतोय राऊंड द विकेट. सुरेशचा पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा मानस होता राजेशचा, परंतु एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. अगदी आपण विचार केला तर शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग जुळून आलेलं होतं. ऑन साईडला अगदी डीपला क्षेत्ररक्षक होते आणि एक रन्स कंप्लीट केली जाते. अगदी आपले स्कोरर वारंवार आपल्याला सांगतायत दोन्ही टीमना इथे ही मॅच जिंकायची आहे. तर करू या मरो अशी ही मॅच दोन्ही टीम साठी आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने पराभूत झालेत आणि ही मॅच जिंकणं दोन्ही टीम साठी तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका असेल. हा बॉल देखील लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. निर्धाव स्वरूपाचा बॉल. वॉट अ बॉलिंग यार. किरण शिलटकरचं कमी कौतुक करेन. ज्या पद्धतीने तो बॉल ज्या पद्धतीने रिलीज करतोय, बॉलला बाउन्स अतिरिक्त बाउन्स प्राप्त होतोय. बॉल बाउन्स झाल्यानंतर आपण पाहिलं तर बॅट्समनला खेळणं थोडंसं अवघड होत आहे. अगदी पूर्णपणे बॅट्समनला बीट केलं. येतोय तो डॉट बॉल. बॅट्समनची मोमेंट रीड करतोय गोलंदाजांनी, त्यानंतर अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ साकारला होता. सुजितने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग कार्पेट डीप मधून काउ कॉर्नरचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला आणि रन मिळेल फक्त 1. हो नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सर जावली 11 संघाची बॉलिंग कमालीची झाली आणि प्रत्येक बॉलरचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते, क्षेत्ररक्षकाची सुद्धा त्यांना चांगली साथ लागते. आतापर्यंत खूप कंट्रोल केलंय सत्र क्रमांक 1 मध्ये बॉलिंग करत असताना. बॉलर ज्यावेळेस सर गोलंदाजी अप्रतिम दर्जाची करतो त्यावेळेस त्याला भरपूर अपेक्षा असतात त्याच्या फिल्डर कडून, आणि ज्यावेळेस बॉलरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील क्रिकेटमध्ये वाढत असतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं जावी 11 या टीमच्या दरम्यान. इनसाइड एज आहे की काय, परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल. ताळमेळ चुकली आणि राजेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का टीम ज्योती एंटरप्राइजेस टीमला. नक्कीच मोठी विकेट आहे. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. समजण्या पलीकडचं क्रिकेट. धाव घेऊ का नको, घेऊ नका नको, शेवटी विचार केला परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. जर सर राहुल सर आपण विचार केला ना, तुम्हाला गुड रनिंग म्हणजे चांगली दोन्ही बॅट्समनला जर चांगली रनिंग करायची असेल ना तर तुम्ही 3 वर्ड्स नेहमी लक्षात ठेवा. हे मी कायम सांगत असतो, यस, नो आणि वेट. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर येस बोला, धाव नसेल घ्यायची तर तुम्ही नो म्हणा, आणि जर धाव घेत असता तुम्हाला बॅट्समनला थांबवायचं असेल तर वेट म्हणा. या 3 शब्दांचा तुम्ही प्रॉपर क्रिकेटमध्ये वापर केला ना तर तुम्ही कधीच रनआउट होणार नाहीये. येस, कारण ज्यावेळेस ताळमेळ चुकते ना त्यावेळेस कठीण काळाला बॅट्समनला सामोरं जावं लागतं. मी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शरद कोंडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक समसमता हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला शरद कोंडाळकर 3 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल फिल्डर फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला दोन्ही बॅट्समनने आणि मिळालेल्या संधीचं केलंय सोनं आणि 2 धावा प्राप्त केल्या. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सुरेश शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. जर आपण राहुल सर पाहिलं तर 5 बॉल त्यांनी हाताळलेत आतापर्यंत. धावा फक्त खर्च करताना 4 आपण पाहतोय. काय बॉलिंग केली जाते पहा. अगदी सुरेश शिंदेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. प्रत्येक बॉल वेगवेगळा हाताळण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. कधी वेगावर नियंत्रण आणि मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्यांनी बॅट्समनना रोखले. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला नाही. फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक आणि पुन्हा एकदा गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागली. 2 धावा
तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27 रन. हो नक्कीच ज्या पद्धतीने आपण सुरेश शिंदे यांची बॉलिंग पाहिली 6 बॉल त्यांनी हाताळले फक्त केवळ 6 धावा खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग यार. सुरेश शिंदेचं कौतुक करावं लागेल. राहुल सर जेवढ्या स्पर्धा आतापर्यंत खऱ्या अर्थाने तालुका प्रीमियर लीग झाल्या आणि तालुका प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून जर आपण विचार केला तर सर्वाधिक स्पर्धा कोणता खेळाडू खेळला असेल तर ते नाव आहे सुरेश शिंदे. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 वरती 1 ही स्थिती होती म्हणजे खूप चांगल्या धावा होत्या परंतु षटक क्रमांक 2 मध्ये तो खेळ बदलला. अगदी दुसऱ्या षटकामध्ये 6 रन्स खर्च करून 2 विकेट्स घेतल्या परंतु शेवट तिसरं षटक सुरेश शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. कमालीचं षटक हाताळलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्यानंतर येणाऱ्या बॉलरचा जो कॉन्फिडन्स होता किरण शेलटकरने मिळून दिलेलं कमबॅक आणि त्यानंतर त्याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी घेतलेला निर्धार सुरेश शिंदेचा आपण पाहिला आणि अवघ्या 6 धावा त्याने देखील खर्च केलं ओव्हर क्रमांक 3 मध्ये. परंतु बॅटिंग टीमला आता विचार करावा लागेल. राहुल सर विचार केला हा सामना इतकासा सोपा नाही. इथे तुम्ही हारताय तर तुमच्या पुढच्या या स्पर्धेमधल्या आशा कमी होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला इथे बॅटिंग करत असताना तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. शरद कोंडाळकर नो डाऊट खूप चांगले बॅटर आहेत. त्यांच्या सोबतीला तुम्ही विचार केला तर सुजित आहेत. यांना मात्र बॅटिंग करावी लागेल. किरणजी येतात हलक्या त्याने दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी प्राप्त केली जाते. अगदी या बॉलला पुश केलं आणि 1 रनने खुश राहतील शरद कोंडाळकर. खूप मोठं नाव आहे. वाई तालुक्यातील आपण विचार केला तर सातारा जिल्ह्याचा विचार केला ना तर सातारा जिल्ह्यातील पहिल्या टॉप 5 मध्ये अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्यांची गिनती केली जाते परंतु तो खेळ आज शरदला दाखवावा लागेल या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय परंतु फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग झाली परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल सध्याच्या घडीला बॅट्समन शरदला. जर विचार केला ना 3 षटक ज्या पद्धतीने प्रत्येक बॉलरने हाताळलेत ना त्यांचं कौतुक करावं लागेल. किरण सुद्धा आलाय आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून बॉलिंग करतोय किरण. कौतुक करावं लागेल. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीने बॉल रिलीज केला. विकेट किपर बीट झाल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर देखील खऱ्या अर्थाने बीट होते आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने 22च्या स्वरूपामध्ये 4 रन. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा बॅट्समननी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु बॉल अगदी मिडल स्टंप म्हणून वेगाने आपण जर पाहिलं एसटी रक्षकाला बीट केलं. हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. नशिबाच्या 4 धावा मिळाल्यात मी म्हणेन टीम ज्योती एंटरप्राइजेसला. अशा धावा रोखाव्या लागतील टीम जावी 11 या टीमला कारण सेकंड इनिंग मध्ये याच धावा कधी कधी कठीण ठरतात. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. ह्या अतिरिक्त धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण अतिरिक्त धावा अगदी शेवटी मॅच जाते त्यावेळेस डोकेदुखी ठरतात. मला चांगली बॉलिंग करावी लागेल. शरद कोंडाळकर यांना सुद्धा हात खोलावे लागतील. आता या बॉलवर देखील बॉटममॅनचा चांगला वापर केला. कल्पकता भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप कव्हर मध्ये फिल्डर होता परंतु या क्षणाला टायमिंग चुकली परंतु पुन्हा एकदा चुकी झाली. किरण शेलटकरची गॅदर खराब राहिला आणि त्याचा प्रात्यक्षिक एकेरी धावांचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये. हो नक्कीच किरणला बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं. एस्टनला लावणं गरजेचं होतं परंतु बॉल ते कलेक्ट करू शकले नाहीत. विकेट सोपी विकेट मिळू शकली असती परंतु इथे अगदी बॅट्समनचं मी लक म्हणेल. दोन्ही बॅट्समन क्रीज मध्ये सेफ आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर देखील स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन झाला. हा स्ट्रोक केलाय. फिल्डर पोहोचल तोपर्यंत चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. चांगली बॅटिंग आता मात्र या बॉलचा फायदा घेतला. लेग साइडला आपण पाहिलं तर खूप चांगला पंच केला. जागा खाली होती. गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आता धावसंख्येचा विचार केला 40 वरती 3 ही स्थिती आहे. ज्योती एंटरप्राइजेसची बॅटिंग करत असताना 3.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते शरदच्या माध्यमातून आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ज्योती एंटरप्राइजेस या टीमला तोच फटका आलाय. या मोमेंटला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. रन मिळेल शेवटच्या बॉलवर 1 आणि 1 रनच्या साह्याने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. संतोष सर आपण स्कोरबोर्ड जर पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे 15 धावा आल्या त्यानंतर सलगच्या 2 ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या परंतु कुठेतरी या ओव्हरमध्ये 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 3 गडी बाद 41 चेक. खऱ्या अर्थानं व्यासपीठामध्ये तुम्ही पाहताय स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने आज खऱ्या अर्थानं आमचे लेजंड खेळाडू श्री 11 घाटकुपर मधून सातत्याने ओपन स्पर्धा खेळताना सरांना आपण पाहिल्या.
म्हणजे सुदेश मुंबईमध्ये रब्बर का गब्बर या नावानं जर कोण प्रसिद्ध असेल तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय संदीपजी कदम सर सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मी एक गोष्ट सांगू इच्छितोय, संदीप सर खऱ्या अर्थानं रशियाला होते, रशियावरून फ्लाईट पकडून अगदी काल रशियाला असताना आज दिल्लीत ते पोहोचले, दिल्लीतून मुंबईत आणि मुंबईतून अगदी 3 वाजता या मैदानाकडे ते रवाना झाले, कारण त्यांची मॅच बरोबर 3ला होती. थँक्यू सो मच तुम्ही उपस्थित राहिलात, एवढ्या मोठ्या लीगचा तुम्ही मान ठेवलात. आणि खऱ्या अर्थानं मी विनंती करेल अर्थातच सुदेश आणि संदीप दादा, सुदेश दादा आपल्या शुभ हस्ते मी सन्मान घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं हे आमचं महत्वाचं काम असतं. कोणताही खेळाडू जर एवढ्या मोठ्या स्पर्धेला उपस्थित राहतो तर त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. आमचे कॅमेरामॅन विनंती करेल हा सन्मान आपल्या माध्यमातून टिपला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. आपले इरादे स्पष्ट केले गोलंदाज सतीशने. खूप चांगली लाईन, अगदी पहिलाच बॉलच्या पद्धतीने आपला पाहिलं एसट्यांना वेध घेणारा बॉल, अगदी डॉट बॉल येतोय. हा बॉल देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. थँक्यू सो मच सर, आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली. 2200 स्वरूपामध्ये धाव जरूर आली आमचे संदीपजी कदम सर. आणखी खऱ्या अर्थानं या लीगचा दर्जा वाढला जातो तुमच्यासारखे लेजंड खेळाडू जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 42 रन आतापर्यंत झालेत. 42 रन आणि एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. टीम ज्योती एंटरप्राइजेस या टीमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु झेल हातातून निसटला. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण केली, परंतु सेकंड रन साठी रोखले. हो नक्कीच, आपण जर विचार केला झेल घेण्याची संधी होती तिथे, परंतु 1 रन कंप्लीट केले. शरद कुंडाळकर यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आणि आता मात्र त्यांना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण 43 वरती 3 ही स्थिती आहे. 50+ धावा लावणं गरजेचं असेल स्कोरबोर्ड वरती. या शेवटच्या 3 बॉलवर जर 3 षटकार आले तर समाधानकारक स्कोर पाहायला मिळेल, परंतु रनआउटची संधी परंतु होती ही चूक आणि 1 रनच्या साह्याने या ठिकाणी धावफलक पुढे सरसावले. 44 गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण मोठे फटके लगावण्यापासून त्यांनी आतापर्यंत बॅट्समनला रोखले. यस, नक्कीच कौतुक करावं लागेल. मी 4ही गोलंदाजांचं कौतुक करेन. पहा शेवटच्या षटकामध्ये सतीश तेटे आलेत, परंतु खूप चांगली बॉलिंग करतायत. प्रत्येक बॉल मोजून मापून टाकला जातोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला आणखीन एक झेल टिपला जातोय किरण शेलटकरच्या माध्यमातून आणि 4था विकेट गमावलाय ज्योती एंटरप्राइजेस या टीमने. सतीश देटे यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला होता, वाईड यॉर्कर टाकला होता, त्याला खोदून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगला सोपा झेल पाठीमागच्या दिशेने पकडला. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सत्र क्रमांक 1 चा खेळ जर आपण विचार केला ना तर बॉलिंग करणाऱ्या टीमचं कौतुक करावं लागेल, प्रत्येक बॉलरचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत 4.5 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 44 वरती 4 ही स्थिती आहे संघाची. टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा, आणि जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस आपण घेतो ना तो निर्णय सिद्ध करण्यासाठी परिश्रमाची किंमत भरपूर आपल्याला मोजावी लागते. परंतु आतापर्यंत एक चांगली सुरुवात टीम जाऊ 11 या टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर एखादा षटकार आला तर 50 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील, आणि जर एखादा निर्धाव स्वरूपाचा बॉल आला तर कुठेतरी एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल वरती एखादा षटकार एखादा चौकार आला तर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकते. आपण पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस विचार केला तर सतीश देटे बॉलिंग मार्क होती सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, कारण शेवटचा बॉल त्यांना डॉट टाकायचा आहे, परंतु समोरच्या टीमला शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे. भरपूर अपेक्षा असतील या बॉलवर बॅट्समन कडून टीम ज्योती एंटरप्राइजेस या टीमला. शेवटचा बॉल, परंतु बॅट्समनची मोमेंट रीड करून अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी. पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर जरूर झाली, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी पंचांनी केली गेली. हो, अगदी आपण जर पाहिलं तर एक चिकी रन्स घेण्याचा प्रयत्न, अगदी टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. टीव्ही अंपायर आमचे त्या ठिकाणी पाहतील काही क्षणात हा निर्णय आम्ही पोहोचू, परंतु ही इनिंग या ठिकाणी समाप्त होते. या शेवटच्या बॉल वरती काय घडलंय हे टीव्ही अंपायर या ठिकाणी स्क्रीन वरती पाहतील आणि सांगतील.
राहुल सर, आजचा दिवस खूप चांगला राहिला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये काय होणार, कोणते बॅट्समन चांगले खेळतील, कोणते बॉलर चांगली बॉलिंग करतील, कोणते क्षेत्ररक्षक लाजवाब कॅच घेतील, या सर्व गोष्टी आज घडताना पाहायला मिळाल्या. अगदी पहिल्या मॅच पासून आपण विचार केला आतापर्यंतच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, बॉलिंग ही स्पेल खूप चांगले टाकण्यात आले. त्यामुळे एकत्रित आपण पाहिला ना खेळ तर एक उच्चस्तरीय खेळ राहिला. सन्मान आपण घेतोय खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे कार्याध्यक्ष आमचे सन्माननीय अरुण शेठ. मी विनंती करेल भाई आपल्या शुभहस्ते मी सन्मान घेऊ इच्छितोय. आज पहिल्या दिवसामध्ये सर्वांचा लाडका आवाज आणि ट्रेंडिंगला असलेला आवाज खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ऐकला. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील नामांकित समालोचकांच्या यादीमध्ये असलेले समालोचक अर्थातच आमचे सन्माननीय शैलेजी जाधव सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बऱ्याच प्रेक्षकांना आपल्या आवाजातून मंत्रमुग्ध करणारे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच रंगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून करण्यात आला, शैलेजी जाधव सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिलं तर आवर्जून या समालोचकांना मागणी असते आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच, आपण उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटच्या बॉलवर रन कंप्लीट होते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ती रन ऍड होतील आणि टीमची धावसंख्या होती 45 आणि 2 रनची पॅनल्टी देखील आहे. 2 रन त्यामधून मायनस होतील 45. त्रेचाळीस रनचं टार्गेट असेल. आज पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संकल्पनेतून साकार झालेली पहिल्या पर्वामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये मला घटक बनवले. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली आणि खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचं सातत्याने माझ्यावरचं असलेलं प्रेम, त्यांनी दिलेले पाठबळ, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट, जय नवी मुंबई, जय सातारा. धन्यवाद. थँक्यू सो मच. राहुल सरांचा आपण आवाज ऐकला. अगदी निलेश सरांनी मगाशी माहिती दिली. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जी स्पर्धा संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि ही स्पर्धा अगदी कमी वयाचा समालोचक म्हणून कोणी केली असेल तर ते नाव आहे राहुल शिरसट. त्यांनी अगदी प्रिन्स म्हणून ते प्रख्यात आहेत आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं त्यांचा आवाज. आणि मी निलेश सरांना मगाशी म्हटलो की थोडीशी त्यांच्या आवाजामध्ये किरण सरांची जी धमक आहे ती आपल्याला ऐकायला मिळते. अर्थातच राहुल शिरसट सर आजच्या दिवसाचा महत्वपूर्ण वेळ त्यांनी दिला, त्यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अरुणभाई कदम मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानित. अर्थातच खऱ्या अर्थाने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जी संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे, अगदी कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा समालोचक म्हणून कोणी केली तर ते नाव आहे राहुल शिरसट सर आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आहे. खेळाडू चेंडू फंबल होतोय, चेंडू निसटतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मात्र स्क्रीनवरती आपण पाहिला प्रिन्स. खऱ्या अर्थानं प्रिन्स कसा असावा आणि प्रिन्सचा आवाज म्हणजे प्रिन्स हे नाव लोकांनी पडलंय. समालोचन क्षेत्रातला प्रिन्स म्हणजे राहुल दादा. आणि राहुल दादा खऱ्या अर्थानं खूप कमी वयामध्ये म्हणजे आम्ही माईक पण पकडला होता तेव्हापासून या समालोचकांची नावं आहेत आणि आज खांद्याला खांदा मिळून असतो म्हणजे कधी त्याच्या मनात काही नसतं. मैत्री जपणार आहे आणि खूप छान असे समालोचन भेटले तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील मजा येते सर. यावेळी लॉक करण्याचा प्रयत्न, बाटीची लिडिंग एज होती, यष्टांची अगदी जवळून गेली. डॉन स्ट्राइकिंग एंड कॉल दिला, एक धाव पूर्ण करावी लागली. किरण सुर्वेला आपण पाहतो एका साईडला, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर करणला आपण पाहिलं. हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये 44 धावेचं आव्हान आहे. 3 धावा स्कोर करवातील पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा वेगवान गोलंदाज अर्थातच शरद कोंडाळकर. शरद कोंडाळकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक खूप चांगले बॉलर आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आजच्या दिवसातली दुसरी मॅच खेळतात, बॉलिंग मध्ये धार आहे आणि खूप चांगली बॉलिंग केली, परंतु या मॅच मध्ये आणखी चांगली बॉलिंग करावी लागेल. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केला, बॅकवर्ड पॉइंट. खेळाडू आहे चेंडूच्या मागे, चेंडू सीमारेषेजवळ जाईल का, पार अडवण्याचा प्रयत्न, पायाने अडवला, हाताने अडवला, खाली वाकला, बॅकअप आहे. मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव चालू आहे. वॉट
थ्रो फसला चुकला मागे पाहिलं तोपर्यंत पुढे यष्ट्या गुल्ल विकेट अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बॅक टू डकआउट. हे समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे, कारण तुम्ही रनआउट होताय म्हणजेच जर आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फुल टॉस बॉल होता, अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून या बॉलला काढलं होतं. बाउंड्री लाईन वरती अगदी क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये जी रस्सीखेच पाहायला मिळाली त्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षक जिंकला, बॉल फेकला. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं इथे 2 बॅट्समन मध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाले, आले ती विकेट. ज्योती एंटरप्राइजेस खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय आता टीम मीटिंग मध्ये एक गोष्ट ठरली असेल की चेंडू सीमारेषेच्या पार जात नाही तोपर्यंत चेंडूचा पाठलाग करायचा. आयुष्यामध्ये जेवढ्या 1 मिनिटानं ट्रेन चुकेल म्हणून ट्रेनच्या मागे कधी धावलो नाही, मात्र चेंडू सीमारेषेजवळ जाताना त्या 4 धावानं मॅच हरू म्हणून कधी जीवाच्या आकांतानं धावत राहिलो हे कधी कळालंच नाही. माहित नाही काय दैवी शक्ती क्रिकेट हा मध्ये. मोठी स्टेज आहे, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळताय, इथे कोणाला हारायचं नाही, प्रत्येक टीमला जिंकायचं आहे आणि 100% प्रयत्न करताना प्रत्येक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी सहमत आहे. ओहो ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक कव्हरला चेंडू पकडला फेकेल यावे मात्र त्यांच्या झोन ओहो दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. ते बोलतात ना सरपे कफन बांधके भाग येते तशा पद्धतीने जीव मुठीत घेऊन नाही, खूप चांगला ड्राईव्ह आपण त्याच्या बॅट मधून पाहिला बॅट्समनच्या, परंतु कव्हरला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि त्यांचा फेक जर आपण पाहिला तर राजू कंगचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे यष्ट्या उद्ध्वस्त करू शकले असते तर 1 विकेट मिळू शकली असती. खूप चांगली बॉलिंग शरद कुंडाळकर पाहायला मिळत आहेत. फक्त 43 धावाचा बचाव करायचा आहे. अगदी आपल्या भाषेत वाईटचा थोडासा बाजूने गेल्या. धावसंख्या अगदी 5 लॉस ऑफ दी 1. स्लोअर वन होता, गती परिवर्तन होता. चेंडू आता आठवलं पहिल्या जेव्हा ओपनिंगला आपण चर्चा केली चेंडू बाउन्स होईल, थोडासा खाली राहील, सबमरीन होईल, तसा सबमरीन चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि बऱ्याच फलंदाजांची आत्मपरीक्षा आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, खूप मोठी स्टेज आहे. जर किरण सर आपण विचार केला ना, प्रत्येक बॉलर ना इथे अभ्यास करून आलाय, कारण मी सकाळपासून बॉलिंग पाहतोय ना, प्रत्येक बॉलर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतोय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगली लाईननं बॉलिंग केली जाते. हो सुरेख फटका स्क्वेअर कट, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला पुन्हा तेच 2 खेळाडू. आता मात्र चेंडू थांबला नाहीये, निघून जातोय सीमारेषे बाहेर. PMPL 1.0 चा येतोय आणखीन एक दमदार चौकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आपल्या जागेवरतून पायी हलवून दिला नाही आणि ज्या पद्धतीने बॉल अगदी AK-47 मधून ज्या पद्धतीने गोळी निघते ना, त्या पद्धतीने हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. येतोय तो चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावा किती झाल्यात हे आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 10 धावसंख्या 1010. पहिल्या षटकाच्या अखेरीस डबल डिजिट धावसंख्या म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. युट्यूब प्रेक्षेपण म्हटलं की सर्वांच्या तोंडी सध्या फक्त एकच नाव यायला हवे अशी क्लिअरिटी बनवली आहे सागर आणि ओमसाई MTC टीमचं. खऱ्या अर्थानं प्रसिद्ध शिखर गाठायचे नक्की अशी कमेंट आले चेतनच्या माध्यमातून. चेतन IPRCL याच्या माध्यमातून कमेंट. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला ना, संपूर्ण दिवसभर खूप चांगल्या कमेंट येत आहेत, कारण क्लिअरिटी आणि क्लीन इथे दाखवण्याचा प्रयत्न ओमसाईच्या माध्यमातून केला जातोय. आमच्या पण कमेंट्स दाखवल्या जातील आता आणि बऱ्याच कमेंट खेळाडूंच्या देखील आल्या आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. जो ओमसाईवर दिसतो तो जरूर हिरो बनतो. अभिजित बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. क्षेत्ररक्षण आपल्या परीनं सजवतोय. थोडीशी स्पीडअप घ्यावी लागेल कारण की सूर्य थोडासा त्या मात्र अगदी खाली चाललाय आणि थोडासा बॅटलाय आता मात्र सुरू होईल मैदानामध्ये. करण सध्या स्ट्राईकला तुम्ही पाहता बॅटिंगसाठी. यावेळी मात्र अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू अगदी आपण पाहिला तर यावेळी मात्र एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. तोपर्यंत मात्र करण बघत होता मागे. नॉन स्ट्राईक एंड त्याला हातवारे करतोय. चेंडू खेळलाय कुठे, तू मारतोय कुठे, चाललाय कुठे, मी कुठे, लक्ष कुठे, आणि तोपर्यंत नजराती दुर्घटना घडली. बॅक टू डकआउट. सतीश देठे आपण जर पाहिलं तर खूप नाराज आहेत. अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर चालला. त्यांची काही चुकी नाही, अगदी ते धावले होते, परंतु ज्या पद्धतीने बॅटरनं आपण करणनं पाहिलं की अगदी आंधळी स्ट्रोक मी म्हणेन. अगदी त्यांनी बॉल पाहिला नव्हता, ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोपर्यंत आपण विचार केला तर देठे अगदी या स्टंप पर्यंत येऊन पोहोचले होते. विकेटचं पतन होते. 10-2 ही स्थिती आहे. 43 धावा करणं तितकंच सोपं नाहीये. संध्याकाळचा जर आपण टायमिंग पाहिला तर जावली 11 संघाला इथे मेहनत करावी लागेल. बॉल हवेमध्ये आहे. आणखी एका विकेटचं पतन होईल. एक सोपा जाईल.
ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण नेहमी सांगत असतो किरण सर. कॅच ड्रॉप केलाय. राजा होता हातातून जसा अगदी साबण निष्ठून जावा तसा चेंडू निष्ठून गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी धावसंख्या सध्या मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते अर्थातच 12 या आकड्यावरती. 1 to 12 धावसंख्या, 12 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. ओहो, थोडासा पुन्हा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, आज सातत्याने चेंडू सबमरीन डिलिव्हरी या शब्दाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. याचा कारण असं की खेळपट्टी पूर्णपणे आपण पाहिली न्यूट्रल बनले. गोलंदाजासाठी मध्येच बाउन्स होतोय, मध्येच राईज होतोय, मध्येच सबमरीन राहतोय आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये बॅटरला स्वतःला या परिस्थितीमध्ये अगदी तयार करून ठेवावं लागतं. पुढे आला यावी टॉप एज बॅटीची आहे स्लिप. रवी बोरगे, पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या होता, पकडले कॅच, विकेटचं पतन आणि तदनंतर मात्र 12 धावा आहेत. विकेट गेल्या 3. एखाद्या पत्त्यांचा बंगला पडावा तस त्या पद्धतीने विकेट माघारी चालले. आता समजलं शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन का चुकीची लागतात. किरण सर, रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पुढे गेले. बॅटची लिडिंग एज फ्लाय स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. 43 धावा स्कोरबोर्डती लावल्यात, परंतु ज्या पद्धतीने आपण टार्गेट पाहिलं सोपं टार्गेट होतं, आता मात्र अवघड होताना पाहायला मिळतंय. 12 वरती 3 ही स्थिती जावली 11 संघाची खराब आहे. इथून मॅच बनवावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं ज्योती इंटरप्राइजेस या मॅच मध्ये आले. परिस्थितीच माणसाला घडवते, परिस्थितीच माणसाला बिघडवते, माणूसच परिस्थिती घडवतो, माणूसच परिस्थिती बिघडवतो देखील. परिस्थिती रडवते जरूर, मात्र परिस्थिती घडवते नक्की. आणि परिस्थिती या मॅच मध्ये कशा पद्धतीने घडवेल, कारण की सुरेश आलाय सध्या बॅटिंगसाठी. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पहिले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज शफल, बॅटर शफल झाला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव तर कंप्लीट केले. गोलंदाजाचं कौतुक का नाही करायचं संतोष सर? फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित करतोय, फॉलो करतोय. 19-31. नाही, खूप चांगली बॉलिंग. मी अभिजितचं कौतुक करेन, कारण बॅट्समन जसे ऑप्शनच्या बाहेर शफल होत आहेत ना, तसा त्या पद्धतीने बॉलरही तेवढाच बॉल बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक बॅट्समनला रीड करून बॉलिंग चांगली केली आतापर्यंत जर विचार केला तर आपण ज्योती इंटरप्राइजेस टीमनी. पुढचा बॉल हलक्या हाताने लेटकर करण्याचा प्रयत्न. रवी आहे, चेंडू गॅदर करतोय, फेकेल, अगदी हाईटने जातोय. मात्र पहा आता एक गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय. हलक्या हातानं मी म्हणेल फक्त लेटकट करण्याचा प्रयत्न करतोय ना. अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांची अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 14 लॉस ऑफ दी 3 विकेट. येणारे 18 चेंडू आणि आता 30 धावेची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा. करण जाधवकडे लक्ष असेल. सुरेश या मॅच मध्ये एक मॅच इनिंग विनिंग पारी करू शकतो का, की पुन्हा एकदा वाटेमध्ये काटे गोलंदाज टाकतील ज्योती इंटरप्राइजेसचे? नक्कीच विचार केला तर ही मॅच आता थोडीशी अवघड झाली. ज्या पद्धतीने तुम्ही संध्याकाळचं सत्र आहे, हवा थांबले, वातावरण थंड आहे आणि या थंड वातावरणाचा बॉलिंग टीमला नक्की फायदा होईल आणि स्थिती सुद्धा तशी त्यांनी केली. 14 वरती 3 आहे. 18 बॉल 30 धावांची गरज आहे. 10च्या ऍव्हरेजनी तुम्हाला या रन्स बनवाव्या लागतील आणि मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरेश शिंदेकडे खूप अनुभव आहे, कारण सर्वाधिक खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तालुक्याचं क्रिकेट कोणी जास्तीत जास्त खेळलं तर ते नाव आहे सुरेश शिंदे. अगदी धावसंख्या 14 आहे. येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज. 18 चेंडू 30 धावा हे समीकरण आहे. हल्लीचे कॅप्टन किती हुशार झालेत पहा. त्यांना माहिती आहे ही कदाचित लास्टची मॅच असू शकते. टॉस जिंकली ज्योती इंटरप्राइजेस आणि त्यानंतर ज्योती इंटरप्राइजेसने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं आम्ही बॅटिंग करू का. त्यांना माहिती आहे की अशी अशी परिस्थिती आहे, असं असं वातावरण बनवू शकतं. ही आहे चालाकीपणा आणि आहे कॅप्टनशिपपणा, जो महत्वाचा दिसून आला. यावेळी देखील स्लोअर वन होता. बॅक ऑफ द हँड शरद कोंडाकरचे चेंडू आतापर्यंत सातत्याने त्याला यश देत गेलेत, कारण की शरद कोंडाकरचा बॅक ऑफ द हँड टाकणारा चेंडू कॉमेंट्री बॉक्स मधून स्पष्ट दिसून येतो. ज्योती इंटरप्राइजेसच्या कॅप्टनचं कौतुक करेन पहा. शरद कोंडाळकरनी पहिलं षटक हाताळलं. सक्सेसफुल बॉलर आहेत. पुन्हा एकदा त्यांना आणलंय, कारण इथे आणखी त्यांना काही विकेट्स प्राप्त करायचे आहेत आणि मॅच मध्ये यायचंय. ज्योती इंटरप्राइजेस या मॅच मध्ये आले. शरद कोंडाळकर अप्रतिम अफलातून बॉलिंग. ओहो, यष्टांच्या जवळून गेला. कॉमेंट्री बॉक्स मधून देखील आवाज आला ओहो, कारण की ऑफ स्टिकला अगदी फुंकर मारत निघून गेला. रिप्ले टेलिकास्ट बघा सर.
हो, ही बॉलिंग खूप चांगली आहे. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट्समनने गरकन गिरकी घेतली, बॉल त्यांच्या अगदी बॅटच्या खालून गेला. रक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. येतोय तो डॉट बॉल. जर किरण सर विचार केला ना, शरद कुंडाळकर ही मॅच जर पाहिलं ना तर ज्योती इंटरप्राइजेसच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणायला काय हरकत नाहीये. अगदी 16 चेंडू 29 धावेची गरज आहे. ओहो, यावेळी देखील वाईडी यॉर्कर आहे. यावेळी मात्र राजू कांग चेंडू फेकतोय, मात्र अगदी खेळपट्टीच्या कॉर्नरला लागला. बॅकअप आहे, चेंडू पकडलाय, कुठलीही दुसरी धाव घेतली जात नाहीये. आणि तदनंतर आपण पाहिलं तर शरद कोंढाळकर सोन्यासारखा गोलंदाज, कारण की कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची चेन घेऊन गेला आणि असा खेळाडू आहे. हो, नक्कीच. जेवढा मोठा खेळाडू तेवढा मोठा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना आज प्रत्येक खेळाडूने केलाय. शरद कोंढाळकरचं आपण वारंवार कौतुक करतोय, परंतु ज्या पद्धतीने ते बॉलिंग करतायत, ऑफस्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर सातत्यपूर्व टाकला जातोय आणि एक चांगली बॉलिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल जावली 11 संघाला. अब नाही तो कब, आता नाही तर कधी, कारण की जावली 11 संघ एक डॉट येतोय तसा तो संघ अंधारामध्ये जातोय. मात्र सूर्याचा एक किरण, आशेचा किरण देखील अंधार दूर करू शकतो. आणि वाट बघतायत, वाट बघून काय होणार नाहीये, रिस्क घ्यावी लागेल या मॅच मध्ये. आता येणारे 14 चेंडू 28 धावेची गरज. वॉट अ बॉलिंग यार. शरद कोंडाळकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. प्रत्येक बॉल मोजून मापून टाकला जातोय, ऑफस्टमच्या बाहेर टाकला जातोय. बॅट्समनला इथे काहीतरी करावं लागेल, कारण शरद कोंडाळकर आपली लाईन लेंथ बदली करणार नाहीयेत. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या कदाचित डोक्यावरून जाऊ शकतो, कदाचित नाही तर गेलाय त्याच्या डोक्यावरून. येतात 4 धावा. या मॅच मध्ये एक आशेचा किरण दाखवणारा चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. येणारे 13 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे सर, मॅच ऑन झाली आहे. 13 चेंडू 24 आणि पहा आशिक बनताय 100, मॅच बनताय रिक्स आहे. मॅच मध्ये रिक्स घ्यावी लागेल आणि रिक्स घेतल्याने तोटा होतो. प्रत्येक जण सांगतो, पण इतिहास सांगतो रिक्स घेतो तोच तर मोठा होतो. या मॅच मध्ये रिक्स घ्यावी लागेल. हो, नक्कीच या मॅच मध्ये रिस्क घ्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल. बॅटिंग करणारी टीम आहे जावली 11. अक्षय शेलार, खूप चांगला अनुभव आहे. या मागच्या बॉलवरती त्यांच्याकडे चौकार आलाय, थोडासा आत्मविश्वास थोडासा वाढला असेल, परंतु सातत्यपूर्व तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण धावा खूप आहेत अजून. ओहो, बॅट स्विंग केले, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. तदनंतर येणारे तब्बल 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. हल्ली सबर का फल मीठा नहीं होता भाई, हल्ली सबर का फल किसी और का होता है. वेळ लावला तुम्हाला काय करायचं आहे तर वेळ ठरवते तुमचं काय करायचं. ओम साई एमटीसी आज सगळ्या त्यांच्याच कमेंट्स दाखवते. ओम साई एमटीसीच्या ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्तीची मेहनत पाहता युट्यूब चॅनलमध्ये थोड्याच दिवसात नक्की उच्च दर्जाचा चॅनल लिस्ट मध्ये अग्रभागी येईल असं छान मिस्टर क्रिकेटर यांनी कमेंट दिले. हॅट्स ऑफ आणि ग्रेट वर्क अक्षय शेठ म्हात्रे आणि एमटीसी कमिटी, आणि त्याचबरोबर हॅट्स ऑफ दिले. पहा हे मी म्हणेल पोच पावते. चला स्पीडअप घ्या, बॅड लाईट येते. ही पोच पावते ओम साई एमटीसी ची. ओम साई एमटीसीचं कौतुक केलं जातंय, कारण जर किरण सर आपण पाहिलं ना तर बऱ्याच आपण प्रेक्षकांनी आज दिवसभर या वाहिनीचं कौतुक केलंय, कारण खूप चांगलं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलंय. लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं करण्यात आलंय. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा अक्षय शेलारला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहू शकता. थोडेसे टेन्स वाटतायत, परंतु कारण ते स्थिती सुद्धा तशी आहे. 12 बॉल 24 आहे, संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं वातावरण थंड आहे, हवा थांबले. 12 बॉल 24 धावा. हल्ली पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात. हा चेहरा बरंच काय बोलून गेला. मॅचच्या दिशेने जाऊयात. यावेळी मात्र स्क्वेअर कट अपकट आहे. दीपेक्षा कव्हर रिझनला खेळाडू 1 बाउंड चेंडू मात्र निघून जातोय आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय 4 धावेसाठी. मॅच ओपन केले आणि कदाचित यशाची दरवाजा खोलण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात, तेव्हाच यशाचं दार तुम्ही उघडू शकता. या मॅच मध्ये सुरुवात केली आहे. ग्रेट स्ट्रोक मी म्हणेन, जबरदस्त स्ट्रोक. आपण जर पाहिला तर अगदी गुडलिनला टप्पा पडल्यानंतर अगदी त्यांनी हेरलं, बॅकफुटला थोडेसे गेले आणि तदनंतर हा बॉल ज्यांनी उचलला, जबरदस्त स्ट्रोक ऑफ साइडला पाहायला मिळाला. सुरेश शिंदे अप्रतिम बॅटिंग. 11 चेंडू 20 बनली मॅच. बनवता येते मॅच, घडवता येते मॅच, रंगवता पण येते मॅच. मॅच बनत नसते, बनवावी लागते. विजय येत नसतो, विजय मिळवावा लागतो. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल.
शफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेज पहा फलंदाजाची, काहीच झालं नाही असं तो सांगतोय, मात्र निर्धाव चेंडू येतो. कंटिंग ऑफ दी साऊंड ऐकू आला, कारण की गोलंदाजाच्या घशातून जो आवाज आला दॅट्स कॉल कंटिंग ऑफ दी साऊंड. राजेशचं कौतुक करावं लागेल. यष्टी रक्षक आपण जर पाहिलं, राजा घाडगे यष्टी रक्षक पहा इथून गेला, तिथे जाऊन अगदी आपल्या गोलंदाजाच्या पाठीवरती थाप मारली. हे तू करू शकतोस हे त्याला सांगितलं आणि हे करणं गरजेचं असतं मॅच मध्ये. पुढचा बॉल. हो, यावेळी फटका ड्राईव्ह केलाय, फ्लाइटेड आहे, खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये सरळ जातोय. विकेटचं पतन प्रयत्न केले पण अपयश लागले आणि राजीव गाडगेने काय कानमंत्र दिला होता तो हाच होता का? तिथे आली विकेट. हो, महत्वाची विकेट आले, कारण सुरेश शिंदे सारख्या बॅट्समनला तुम्ही परत पाठवलंय. कारण सिच्युएशन जर पाहिली तर इंटरेस्टिंग आहे दोन्ही टीमसाठी. आणि सुरेश शिंदे मैदानाच्या बाहेर जातात, त्यांनी चांगली बॅटिंग केली अगदी मागच्या मॅच मध्ये, या मॅच मध्ये, परंतु क्रुशियल स्टेजला त्यांच्या विकेटचं पतन होणं या ठिकाणी जावली 11 संघाला परवडणार नाहीये. 9 चेंडू 20 धावेची गरज. आपण सकाळी देखील चर्चा केली, 4 विकेट गेली तरी येणारा 6वा खेळाडू हा आयकॉन लेवलचाच असू शकतो. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, प्रत्येक चेंडू मागे, विकेट मागे तुम्ही टीम मीटिंग प्लीज घेऊ नका. येणारे 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. मॅच कदाचित अजूनही बनू शकते, कारण की एखादा मोठा षटकार आणि एखाद्या एक्स्ट्रा धावा या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो जावली 11 या टीमला. वेळ आहे अजून जावली 11 टीम कडे. हो, नक्कीच इक्वेशन आपण पाहिलं, 9 बॉल 20 धावा, या धावा होऊ शकतात या मैदानावरती अनेकदा होताना आपण पाहिलंय. परंतु जर आपण पाहिलं या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग करताना आपण ज्योती एंटरप्राइजेसच्या प्रत्येक बॉलरला पाहिलंय. क्षेत्ररक्षकांनी काही थोड्या प्रमाणात चुका केल्यात, परंतु इथून पुढे तुम्हाला चुका करता येणार नाही. 9 बॉल 20 धावांची गरज. हो, यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कारण की जे शॉर्ट सिलेक्शन आहे ते देखील कुठेतरी फसलं जातं मी म्हणेल. कारण की पहा, फुलटॉस चेंडू फलंदाजांचा ज्युसी फुलटॉस असतो, त्याच्यावरती त्यांना धावा हव्याच असताना अशा वेळी टॅप फटका खेळला गेलाय. निलेश, आपलं किरण सर विचार केला आपण, हा खूप चांगला बॉल होता, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते चांगलं आहे. कारण तुम्ही ऑप्शनच्या बाहेर जेवढे बॉल टाकताना ते बॉल तुमच्या फायद्याचे असतात, तिथे बॅट्समनला मेहनत करावी लागते. पुढचा बॉल. थोडा मागे गेला, यॉर्कर खोडून काढलाय, वन बाउंस क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र डिपमिन विकेट वेगाने येतो. चेंडू पकडला, फेकी केले, दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते, मात्र तोपर्यंत बॅटर होतोय घॉन. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट चालले पॅव्हिलियनच्या दिशेनं. आता म्हणता येईल संघ अडकलाय थोडासा अडचणीमध्ये, कारण की संघाची धावसंख्या स्थिर आहे 25 या धावसंख्येवरती आणि तब्बल आता समीकरण आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला. आकाश जाधव, मॅन फ्रॉम कुमठी. वाव, काय थ्रो आहे पहा, ज्या पद्धतीने रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि तेवढाच चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला आणि विकेटचं पतन होतंय. मी नक्कीच सांगेन की या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाची विकेट आहे. मला वाटलं साऊथ इंडियनचा कुठला पिक्चरचा ट्रेलर बघतोय की काय, जेवढ्या वेगानं आला आणि त्यात नंतर हवेमध्ये जम्प आणि फुल साऊथ इंडियन मूवीचा ट्रेलर दिसून आला. पहा पुन्हा रिप्ले टेलिकास्ट, अगदी वेगानं आला, हा हिरो पकडला आणि त्यानंतर चेहऱ्यावरचे हावभाव आणि गोळा फेक, काय खांद्यामध्ये ताकद असते. 7 चेंडू 18, महत्वाचा चेंडू. जेवढ्या आपल्या दोघांच्या गप्पा महत्वाच्या होत्या तेवढाच आता टप्पा महत्वाचा असेल मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं फास्ट हलवायचं आणि मी विनंती करेल मॅचला थोडासा स्पीड अप द्या, बिकॉज ऑफ बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅड लाईट येते. मी विनंती करेल क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल आहे तो लगेच करून मॅचला सुरुवात करून द्या. 7 बॉल 18 धावांची गरज असताना हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असेल जावली 11 संघाच्या बाजूने. हो, यावी फटका आपण पाहिलं तर अगदी डाऊन दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय, यावी बॅकअप आहे त्याच्यासाठी, तोपर्यंत फक्त 1 धाव कंप्लीट केली आहे. आता येणारे तब्बल आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. फक्त 3 हवे, 6 चेंडू 17 धावा, 17 धावा, 6 चेंडू 6 चेंडू, 3 षटकार 3 षटकार, 6 चेंडू 6 चेंडू, 5 चौकार 5 चौकार, 6 चेंडू, हे समीकरण आहे. किरण सर विचार केला तर ज्या वेळेस आपण पाहिलं 17 क्रमांक 1 चा खेळ संपला त्यावेळेस इथे 30 बॉल 43 धावांची गरज होती. प्रेक्षक अगदी विचार करत असतील, प्रेक्षकांनी विचार केला असेल की ही अगदी मॅच सोपी होईल, परंतु ज्योती एंटरप्राइजेसच्या प्रत्येक बॉलरचं इथे कौतुक करावं लागेल. 4 षटक अप्रतिम हाताळलेत, अगदी जावली 11 संघाला थांबवलंय. 6 बॉल 17 धावांची गरज असताना कोणत्या बॉलरला आणलं जात आहे, महत्वाची जबाबदारी आहे. आणि आमचे स्कोरर्स सांगतात की सुजित
वाघमारे यांना आमंत्रित केलंय 6 बॉल 17 धावा वाचवण्यासाठी. अगदी सुजित साठी आज अक्षय आपण पाहिलं स्कोरच्या भूमिकेमध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील नामवंत स्कोरर, त्याचबरोबर आमचे परम मित्र नितीन पवार. खऱ्या अर्थानं पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेला स्कोरची भूमिका देखील त्यांची खूप महत्वाची, तंतोतंत स्कोरिंग त्यांची आवड आहे, ती एक चांगले खेळाडू होते. 6 चेंडू 17 धावेची गरज, क्षेत्ररक्षण गरागर फिरवलं जात आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती आपण रिझल्ट स्पष्ट दिसेल. अक्षय शेलार हा बॅट्समन करू शकतो, कारण त्याच्याकडे जबरदस्त फटके आहेत. अनेकदा हा कारनामा त्यांनी केलाय. पहिला बॉल महत्वाचा असेल. व चेंडू पडला, राईज होतोय, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. पहिला चेंडू, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर आता स्ट्रायकिंगला जातोय. थोडासा कान मंत्र दिला जाईल, अनुभव शेअर केला जाईल, ज्ञान दिलं जाईल. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं. कुजबूज दोघांमध्ये चालू झाले आणि बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतर विषय मिटला जातो. या चर्चेने विषय मिटेल का? 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू. काय बॉलिंग करतायत पहा. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल होता. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिला या बॉलला त्यांनी प्रयत्न केला की जास्तीत जास्त बॉल ऑप्स्टमच्या बाहेर ठेवायचा आहे. पुढचा बॉल असेल 5 बॉल 17 धावांची गरज. या बॉलवरती समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. महत्वाचा चौकार येतोय. इथून पुढे विचार केला तर 4 बॉल 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा. मॅच अजूनही बरोबरीमध्ये सुटू शकते. कदाचित सुपर ओव्हर बघायला भेटेल का? प्रेक्षक बोलत असतील दिवसभर थांबलोय, तेवढी तरी दिसू देत बाबा आणि आमचा पैसा वसूल होऊ देत. पण फिल्डरवाले खेळाडू बोलत असतील नाही बाबा तेवढं नको, खूप मेहनत केली आणि 4 चेंडू 13 धावेची गरज. किरण सर, आपण संपूर्ण दिवसभर विचार केला ना तर आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या, मग सातारा जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा असतील, परंतु या स्पर्धेची जर तुलनात्मक खेळ जर पाहिला तर हा खेळ अतिशय मोठा खेळ आणि उच्चांक गाठला या खेळाने. पुढचा बॉल यावेळी अगदी बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर गॉन बॅक टू डक आउट. आता 3 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. अजूनही मॅच ऑन, कारण की 2 धावा पॅनल्टीच्या, त्याच्याबद्दल देखील चर्चा करू शकतो नंतर की त्या 2 धावा महत्वाच्या ठरतात का जर मॅच जवळपास येते तर, कारण त्या मायनस झालेल्या 2 धावा आहेत. हो नक्कीच. अक्षय शेलार ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, कॅपॅसिटी आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. हा ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटकट आहे. यष्टीरक्षकांनी खूप चांगला झेल घेतला. विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयराज वाडकर, मॅन फ्रॉम, आपण विचार केला तर बोरगाव गावचे खेळाडू आहेत. वाई तालुक्यातून बिलॉंग करतात आणि मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहेर आहेत. 3 बॉल 13 धावांची गरज. मॅच जबरदस्त ऑन आहे. अगदी 3 बॉल 13 धावांचे. आता कोणत्या प्रकारचा बॉल हाताळला जातोय ते पाहणं गरजेचं. जयराज वाडकर यांच्यासाठी हा बॉल. या बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा किती घेतल्या जातील? 1 धावेने थांबवलंय. म्हणजेच स्थिती आहे, इक्वेशन आहे 2 बॉल 12 धावा. 2 षटका ठोकले जातील का? हिरो बनण्याची संधी आहे किरण सर. 2 बॉल 12 धावा. इथे या धावा जर आल्या तर अगदी आपण जर पाहिलं तर नितेश बेलोशे बॅट्समन आहेत, आज हिरो बनतील. वॉट अ मॅच. हिरो खऱ्या अर्थानं 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. 2 मोठे फटके आले, मॅच बनवू शकते आणि कदाचित आजची हेडलाईन आणि आजचा स्टेटस देखील दिसू शकतो. स्टेटस ठेवायचा नसतो, स्टेटस बनायचा असतो. या मॅच मध्ये संधी आहे. 1 चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो, मात्र इथे 2 चेंडू या बॅटरला हिरो बनवू शकतात. 2 चेंडू 12 धावा 12 धावा. 2 चेंडू 2 चेंडू 2 षटका 2 षटका 2 चेंडू अशी मॅच सध्या मात्र सोपी. किरण सर, तुम्ही क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करा. क्रिकेट तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. आज संधी आहे प्रसिद्धी मिळवण्याची. बॅट्समनला संधी आहे तेवढीच बॉलरलाही आहे. 2 बॉल 12 धावांची गरज. वॉट अ मॅच. हो यावेळी फटका फसला जातोय सरळ हातामध्ये. अंतर्गत विकेटचं पतन. दरवाजाची चावी भेटली आहे. जो विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो ती चावी शोधून काढली आहे आणि त्या चावीपर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच वाटा चढाव्या लागल्या आणि फलंदाजांच्या समोर वाटेमध्ये काटे देखील टाकावे लागले. अंतर्नंतर ही वाट तयार झाली. आज व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमच्या प्रज्योती ऍडव्होकेट प्रज्योती जाधव मॅम देखील आज व्यासपीठावरती आहेत. आपले लहू जाधव यांच्या
वाईफ अर्थातच पत्नी त्या व्यासपीठावरती आहे. स्पर्धा बघण्यासाठी खास मी म्हणेल कोर्टातून त्या खूप लवकर आले स्पर्धा पाहण्यासाठी. जिजाऊंच्या लेखी कुठेच कमी नाहीयेत. महिला वर्गाने किरण सर, जेव्हा वर्ल्ड कौतुक कप करावं खेळला. लागेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला पहिल्या महिला आता अर्थातच लहू जाधव यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आल्यात आणि त्या पहिल्या महिला आहेत की ज्या स्टेजवरती आल्यात आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग बघतायत. थँक्यू सो मच. या मॅच मध्ये विजेता राहिला ज्योती एंटरप्राइजेस संघ. त्या संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या संघाचा शरद कोंढाळकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तमाम प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. युट्यूब लाईव्ह मैदानामध्ये असलेल्या प्रेक्षकांचं तुम्ही होतात म्हणून स्पर्धा आणखीन छान दिसली. उद्या आणि परवा असंच प्रेम तुम्ही द्या आणि तुम्हाला स्पर्धा मात्र पैसा वसूल बघायला भेटेल. युट्यूब लाईव्ह सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.